हो सर. हो. लास्ट लेक्चरला आपण 3 प्रकारचे सबग्राफ पाहिले होते. सुरुवातीला सबग्राफ पाहिला होता, मग 3 वेगवेगळ्या प्रकारचे होते. कोणते कोणते होते? कोणते कोणते होते? स्पॅनिंग सबग्राफ होता, एज व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ होता, आणि तिसरा कोणता होता? एज इंड्यूस सबग्राफ. आता आपण आयसोमॉर्फिझम काय असतं पाहू. आयसोमॉर्फिझम ऑफ ग्राफ. तर आयसोमॉर्फिझमच्या नावावरून काय वाटतं तुम्हाला? आयसोमॉर्फिझम नाव गेलंय का कधी ऐकण्यात? का नाही. पहिल्यांदा हो सर. हो सर. आयसो म्हणजे काय थोडक्यात की सेम प्रॉपर्टी असणार, समान. मग आयसोमॉर्फिझम ऑफ ग्राफ पाहायचंय. ते का पाहायचंय आपण ती डेफिनेशन पाहिल्याच्या नंतर पाहू. नेमकं आयसोमॉर्फिझम का शिकायचं गरजेचं आहे, आणि मॅथमॅटिक्स मध्ये हे फार महत्वाचं आहे. आयसोमॉर्फिझम हे अल्जेब्रात असतं आणि होमिओमॉर्फिझम हे अनालिसिस मध्ये असतं. तुमचं झालंय का होमिओमॉर्फिझम कॅल्क्युलसला? नाही सर. 1 1 ऑन 2 झालंय फंक्शन? हो. हो. हा, 1 हो 1 सर. आणि ऑन 2, 1 1 आणि ऑन 2 असून आणखी एक एक्स्ट्रा कंडिशन असली 1 किंवा 2, तर त्याला आयसोमॉर्फिझम म्हणतात अल्जेब्रात, आणि होमिओमॉर्फिझम अनालिसिस मध्ये म्हणतात. आता आपण ते पाहू की ग्राफ मधलं आयसोमॉर्फिझम नेमकं काय आहे. तर 2 ग्राफ आहे, G1 आणि G2 हे 2 ग्राफ आहे. याच्यात जर तुम्हाला 1 1 आणि ऑन 2 मॅपिंग देता येत असेल V1 पासून V2 पर्यंत, ग्राफ G1 आहे, G2 आहे. G1 चा व्हर्टायसेसचा सेट V1, G2 चा व्हर्टायसेसचा सेट V2. तुम्हाला फंक्शन द्यायचंय, कुठून कुठवर द्यायचंय? V1 पासून V2 पर्यंत, म्हणजे व्हर्टायसेस सेट ऑफ G1 आणि व्हर्टायसेस ऑफ G2. हे फंक्शन काय पाहिजे ना? आधी पहिल्यांदा 1 1 आणि ऑन 2 पाहिजे. हे 1 1 आणि ऑन 2 असेल तर याला आयसोमॉर्फिझम कधी म्हणलं जातं? म्हणजे पहिली कंडिशन तर महत्वाची काय? ते 1 1 आणि ऑन 2 पाहिजे. कोणतं फंक्शन? V1 पासून तर V2 पर्यंत. इफ फॉर ऑल U and V, U आणि V बिलॉंग्स टू V1, म्हणजे U आणि V काय असणार आहे? V1 चे इलेमेंट. पण V1 काय आहे? G1 चा व्हर्टायसेसचा सेट. U आणि V हे V1 मधले घ्या, कोणतेही घ्या. द नंबर ऑफ एजेस जॉइनिंग U and V इन G1, U आणि V चे नंबर ऑफ एजेस जॉइनिंग काढायचे U आणि V ला, इज सेम ॲज नंबर ऑफ एजेस जॉइनिंग F of U टू F of V. म्हणजे U आणि V ला जे जॉइनिंग करणारे एजेस आहेत तेच एजेस कुणाला जॉईन केले पाहिजे? F of U आणि F of V ला G2 मध्ये. असं जर झालं तर आपण काय म्हणणार? G1 इज आयसोमॉर्फिक टू G2, आणि ते कसं डिनोट करणार? असं डिनोट करणार. आता पहा, म्हणजे आपण सोपं एक्झाम्पल पाहू, त्याच्यावरून कळेल की हे आयसोमॉर्फिझम नेमकं काय आहे. एखादा ग्राफ घेऊ आपण. हा घेतला U, V आणि W. त्याच्यानंतर A, B, C, D हा ग्राफ घेतला. आता याचा व्हर्टायसेसचा सेट काय आहे? U, V, W. आणि याचा व्हर्टायसेसचा सेट काय आहे? याला V2 म्हणतो. हा ग्राफ G1, हा G2, हा काय आहे? A, B, C, D हा आहे. आता मला सांगा, मला एक फंक्शन डिफाइन करायचंय. मला हे आयसोमॉर्फिक आहेत का नाही? G1 आणि G2 ग्राफ हे आयसोमॉर्फिक आहे का नाही? कसं चेक करायचं? तर मला एक फंक्शन शोधायचं असं V1 पासून V2 पर्यंत, की जे काय पाहिजे? 1 1 आणि ऑन 2 पाहिजे. पहिली गोष्ट काय पाहिजे? 1 1 आणि ऑन 2 पाहिजे. ही एक झाली. दुसरी कंडिशन काय आहे? की मी कोणत्या एजेस घेतल्या याच्यातल्या,
G1 मधल्या कोणत्या एजेस घेतले, U आणि V. जर मी U आणि V ला जोडणारे ज्या ज्या एजेस आहेत, कोणतेही UV घ्या, त्याच म्हणजे तितक्याच एजेस कशाला जोडणाऱ्या पाहिजे, F ऑफ U आणि F ऑफ V ला जोडणाऱ्या पाहिजे. तितक्याच एजेस कशाला जोडणाऱ्या पाहिजे, F ऑफ U आणि F ऑफ V ला पाहिजे. म्हणजे U आणि V मध्ये जर एक एज असेल तर F ऑफ U आणि F ऑफ V मध्ये किती एजेस पाहिजे, एकच एज पाहिजे. आता आपण हे ड्रॉ करू की हे फंक्शन कसं असेल. पहिला सेट काय आहे, V1 चा सेट, म्हणजे याच्यात आलं U V W, आणि पुढचा सेट काय, A B C D असा सेट. मग आता मी असं फंक्शन देऊ शकतो का की जे 1 1 आणि ऑन 2 आहे त्या V1 सेट पासून V2 पर्यंत देऊ शकतो का. पहा, सपोज मी U हा A ला दिला, V हा B ला दिला, W हा C ला दिला. हे 1 1 तर आलं, पण प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज आहे का, नाही. नाही. म्हणजे हे नॉट ऑन टू येईल. पण मला तर फंक्शन 1 1 आणि ऑन टू लागतं, म्हणजे हे फंक्शन ऑन टू येणार नाही. त्याच्यामुळे हे आयसोमॉर्फिक असतील का, नाही. नाही. म्हणजे आयसोमॉर्फिक असण्यासाठी दोन ग्राफ फंक्शन पाहिजे V1 पासून V2 पर्यंत. ही महत्वाची कंडिशन. म्हणजे हे आधी हे F हे फंक्शन पाहिजे V1 पासून V2 पर्यंत. ते फंक्शन काय पाहिजे, 1 1 आणि ऑन टू दोघही हवे. आणि पुढची कंडिशन काय, G1 मधला कोणताही U1 घ्या, त्याच्यामध्ये जेवढे एजेस आहेत तेवढेच एजेस कोणात पाहिजे, तुमच्या F ऑफ U आणि F ऑफ V. त्याच्यामुळे इथं आपली पहिलीच बेसिक कंडिशन ऑन टू ची सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यामुळे F हे फंक्शन मला 1 1 आणि ऑन टू मिळू शकत नाही, गॅरंटेड मिळू शकत नाही. त्याच्यामुळे हे फंक्शन म्हणजे हा जे ग्राफ आयसोमॉर्फिक येणार नाही. आपण असलेलं एक्झाम्पल पाहू एखादं. आपण काय करू, असलेलं एक्झाम्पल पाहू. सोपं एक्झाम्पल काय करायचं, याला नाव देऊ आपण 4 पाहू किंवा 3च पाहू. 4 झाले ऑटोमॅटिक. U V W आणि X. A B C आणि D. हे दोन ग्राफ झाले G1 आणि G2. आता हे दोन ग्राफ आयसोमॉर्फिक असतील का, असायचे असतील तर मला एखादं असं फंक्शन मिळालं पाहिजे V1 पासून V2 पर्यंत की जे 1 1 आणि ऑन टू पाहिजे. V1 चा सेट कोणता आहे, U X Y V W X असं आहे ना. आणि V2 चा काय आहे, A B C D व्हर्टेक्सचा सेट G2 या ग्राफचा. आता मला एखादं फंक्शन मिळेल का की जे 1 1 आणि ऑन टू आहे. सपोज मी असे मला भरपूर सारे फंक्शन मिळतील ना, U V W X A B C D. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, नंबर ऑफ व्हर्टायसेस सेम असतील, म्हणजे दोन्ही सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट सेम असतील तरच 1 1 आणि ऑन टू फंक्शन मिळतं. एकात कमी जास्त असल्यावर 1 1 ऑन टू फंक्शन मिळत नाही. म्हणजे लगेच चेक करायचं, नंबर ऑफ व्हर्टायसेस जर सेम असेल तरच पुढे जायचं. जर नंबर ऑफ व्हर्टायसेस सेम नसतील तर पुढे जायचं नाही. ते 1 1 ऑन टू येणारच नाही, दोघांपैकी एक तर येणारच नाही ते फंक्शन. मग आपलं पाहिलं होतं, एकात 3 होते आणि एकात 4 होते, त्याच्यामुळे ते 1 1 ऑन टू दोघांपैकी एक आलं नाही. सगळ्यात महत्वाचं चेक करायचं की नंबर ऑफ व्हर्टायसेस सेम आहे का. इथं आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. मग आता सांगा मला की याच्यात 1 1 आणि ऑन टू फंक्शन द्यायचंय मला, वेगवेगळ्या प्रकारे येतील ना. पहिल्यांदा हे येईल, बरोबर. हे 1 1 आणि ऑन टू फंक्शन आलं, प्रत्येकाला एक इमेज आहे आणि प्रत्येकाला एक प्री इमेज आहे. 1 1 ऑन टू येईल. आता मला सांगा की हा जो मॅप आहे तो सॅटिस्फाय होतोय का. म्हणजे जर मी U आणि V घेतले तर त्याच्यात किती किती एजेस आहे सांगा बरं. U आणि V मध्ये किती एजेस आहे पर्टिक्युलर. या U आणि V मध्ये किती एजेस आहे या G1 ग्राफ मध्ये, इथं चेक करायचं किती एजेस आहे. नाही 0. नाही. F ऑफ U काय येईल,
एफ ऑफ यू काय आहे? यू ची इमेज काय आहे? झिरो. ए आहे ना. यू ची इमेज ए. व्ही ची इमेज किती आहे? बी. बी. बी आहे ना. आता हे काय सांगतंय, एफ ऑफ यू आणि एफ ऑफ व्ही मध्ये पण किती एजेस पाहिजे? 0 एजेस. म्हणजे ए आणि बी मध्ये किती एजेस पाहिजे? 0. आहे का इथं? आहे का? 0. आहे का? ए आणि बी मध्ये एक एजेस आहे ना. इथं किती एजेस आहे? एक एज आहे. त्याच्यामुळे हा मॅप चालेल का? हे पहा, 1 1 आणि ऑन टू सोबतच ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता हे आपण पुढे दाखवणार नाही, कारण आपल्याला आणखी एक स्टेटमेंट घ्यायचं, पण मी बेसिक डेफिनेशन सांगतोय. यू आणि व्ही मध्ये प्रत्येक चेक करायचं. यू आणि व्ही, यू आणि डब्ल्यू, यू आणि एक्स असं. परत व्ही डब्ल्यू, व्ही एक्स अशा प्रत्येक 2 व्होल्टेज घ्यायचे आणि त्याचे एजेस चेक करत जायचं. त्याच्यामुळे हा मॅप काय? कारण यू व्ही मध्ये 0 एजेस आहे, पण याच्यात 1 एज आहे. त्याच्यामुळे हा मॅप काय? हे हा होणार नाही. काय म्हणतात? आयसोमॉर्फिझम होणार नाही. 1 1 ऑन टू आहे, पण आयसोमॉर्फिझम नाही. आता पहा, मी आणखी वेगळा मॅप देतो एक. कोणता? व्ही ची इमेज ए देतो. व्ही ची इमेज ए देतो. त्याच्यानंतर एक्स ची इमेज बी देतो. त्याच्यानंतर डब्ल्यू ची इमेज सी देतो. यू ची इमेज डी देतो. आता पहा बरं, हे 1 1 ऑन टू आहे का मॅप? हो. 1 1 ऑन टू आहे. आता मला चेक करायचंय की प्रत्येक पेअर घ्यायची, त्याच्यात जितक्या एजेस आहेत तितक्याच एजेस त्याच्या इमेज मध्ये पाहिजे. आता यू आणि व्ही मध्ये किती एजेस आहे? एक पण नाही. 0. एक पण एक नाही. पण नाही. एफ ऑफ यू किती आला आताच्या डेफिनेशन नुसार? एफ ऑफ यू किती आला? यू ची इमेज काय आली? डी. 0. एफ ऑफ व्ही किती आला? ए. ए. ए आणि डी मध्ये किती एजेस आहे? ह्या यू आणि व्ही मध्ये जितक्या एजेस आहे तितक्याच एजेस कशात पाहिजे? एफ ऑफ यू आणि एफ ऑफ व्ही मध्ये. आता एफ ऑफ यू आणि एफ ऑफ व्ही, एफ ऑफ यू काय? डी आणि ए. या G2 मध्ये डी आणि ए मध्ये किती एजेस आहे? 0. 0. पहिली एकासाठी सॅटिस्फाय झालं. UV एक पेअर झाली. आता UW पाहू. प्रत्येक पेअर चेक करायची बरं का. UW मध्ये किती एजेस आहे? UW मध्ये किती एजेस आहे? 1 एज आहे. एफ ऑफ यू आणि एफ ऑफ डब्ल्यू. एफ ऑफ यू किती आला? डी आला. एफ ऑफ डब्ल्यू किती आला? कोणता आला? सी. डब्ल्यू ची इमेज किती आहे? डी आणि सी मध्ये किती एजेस आहेत? 1. 1 आहे. बरोबर. म्हणजे या पेअर साठी पण काय झालं? इकडे 1 आहे, त्याच्या इमेज मध्ये पण 1 आहे. त्याच्यानंतर UW झाला. आता काय करायचं? UX. UX मध्ये किती एजेस आहे? 0. 0. एफ ऑफ यू काय आला? डी आला. एफ ऑफ एक्स काय आला? एक्स ची इमेज काय? बी. बी. डी आणि बी मध्ये किती एजेस आहेत? 0. 0. त्याच्यामुळे हे पण काय झालं? सॅटिस्फाय झालं. पहिली पेअर सॅटिस्फाय झाली, दुसरी, तिसरी, एक झाला. आता काय आलं? VW घ्यायचा. VW किती एजेस आहे VW मध्ये? 0. 0 एजेस. 0. एफ ऑफ व्ही किती आला? कोणता आला? डी. एफ ऑफ डब्ल्यू कोणता आला? सॉरी, एफ ऑफ व्ही किती कोणता आहे? एफ ऑफ नाही रे तिन्ही माहिती कधी काय आधी? हा करायचं चालू. एफ ऑफ व्ही ची इमेज काय आहे? ए आहे. एफ ऑफ डब्ल्यू ची म्हणजे डब्ल्यू ची इमेज काय आहे? सी आहे. ए आणि सी मध्ये किती एजेस आहे? 0. 0. म्हणजे आपण VW मध्ये 0 एजेस, त्याच्या इमेज मध्ये 0 इमेज. आता
हे पण झालं. आता राहिलं WX. WX मध्ये किती एजेस आहे? हे दोन वर्टेक्स एक. मध्ये One. 1 One. आहे. F ऑफ W किती आला? W ची C. इमेज किती आली? C. कोणती आली? C आली. आणि X ची इमेज किती आली? B. B. C आणि B मध्ये किती एजेस आहे? 1. One. 1. म्हणजे पहा, इथं प्रत्येक पेअरला जितक्या एजेस आहेत त्याच्या इमेजला पण तितक्याच एजेस आहेत. हे प्रत्येक पेअर साठी सॅटिस्फाय होते. हे ऑलरेडी 1-1 आणि ऑन टू आहे असं आपण सांगितलेलं आहे. हे 1-1 आहे, ऑन टू आहे आणि पुढची कंडिशन पण सॅटिस्फाय होती. त्याच्यामुळं हे काय झालं? आयसोमॉर्फिझम झालं. त्याच्यामुळे G1 आणि G2 हे दोन ग्राफ काय झाले? आयसोमॉर्फिक झाले. रफ आयडिया आली? हे काय करत बसायचं नाही एवढं. हो सर. एवढं काय करत बसायचं नाही. पुढं शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला काय करायचं. थोडीशी रफ आयडिया आली? आता मला सांगा, हा ग्राफ आयसोमॉर्फिक असेल का? हा ग्राफ मी काय हे करत नाही. हा ग्राफ आयसोमॉर्फिक असेल का? नाही. का नाही? नाही. याच्यात किती नंबर ऑफ आहे? वर्ट इथं किती नंबर ऑफ वर्टायसेस? 4. इथं किती आहे? 5. 5. त्याच्यामुळं हा आयसोमॉर्फिक असणारच नाही. हा आयसोमॉर्फिक असेल का? म्हणजे पॉसिबिलिटी आहे का? PQRS हे दोन आयसोमॉर्फिक असतील का? हो. असू शकतात का? हो सर. हो. आता मला सांगा, ह्या इथं प्रत्येकाला जॉईन करणारी एजेस, व्हर्टायसेसचा प्रश्न मिटला. इथं व्हर्टायसेस दोघांचे सेम आहे. याचे व्हर्टायसेस काय आहे? 4 आहे. याचे व्हर्टायसेस किती आहे? 4 आहे. नुसते व्हर्टायसेस सेम असून चालत नाही ना, बाकीच्या कंडिशन पण सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. व्हर्टायसेस सेम आहे याचा अर्थ काय होतो? 1-1 आणि ऑन टू आहे. व्हर्टायसेस सेम आहे याचा अर्थ काय होतो? 1-1 आणि ऑन टू येऊ शकतं. पण असं नाही ना अर्थ होत की पुढची कंडिशन पण सॅटिस्फाय होईल. बरोबर. आता पहा, जर आयसोमॉर्फिझम असायचं असेल तर याच्यातल्या नंबर ऑफ पेजेस आणि याच्यातल्या नंबर ऑफ पेजेस सेम असायला पाहिजे ना. कारण इथं जर 4 एजेस असतील कोणत्या व्हर्टायसेस जोडणाऱ्या, तर इथं पण किती पाहिजे? 4च एजेस पाहिजे ना. त्याशिवाय कसं आयसोमॉर्फिझम? कारण आपण नंबर ऑफ एजेस अल्टिमेटली नंबर ऑफ एजेस कॅल्क्युलेट करतोय ना. आपण इकडल्या G1 मधल्या नंबर ऑफ एजेस कॅल्क्युलेट करतो. म्हणजे आपण चेक केलं ना, UV मध्ये किती एजेस आहे आणि F ऑफ U आणि F ऑफ V मध्ये किती एजेस आहे, समान असल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे ओव्हरऑल एजेस काय असल्या पाहिजे? समान असल्या पाहिजे. त्या पहिल्या ग्राफ मध्ये G1 मध्ये किती एजेस आहे? 4. E2 म्हणजे ह्या G2 मध्ये किती एजेस आहे? 3 आहे. मग आयसोमॉर्फिझम असू शकतं का? नाही. 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 म्हणजे नुसत्या एज व्हर्टायसेस सेम असून चालत नाही. एजेस पण सेम असायला हव्या. तरी आयसोमॉर्फिझम येईल का? तरी नाही सांगता येत. ते येऊ पण शकतं आणि नाही पण येऊ शकत. समजलं? हो हो सर. सर. आता फॉर हो एक्झाम्पल सर. A, B, C आणि D. P, Q, R, S. आता पहा, हा माझा G1 ग्राफ आहे, हा G2 ग्राफ आहे. आता याच्यात नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहे? 4. 4. सी पण आहे ना, सी पण कन्सिडर करायचं. याच्यात पण किती आहे? 4. याच्यात नंबर ऑफ एजेस किती आहे? 4. 3. एजेस नंबर ऑफ E2 किती आहे? 3 आहे. 3. हा आयसोमॉर्फिझम येईल का? हो सर. हा पण आयसोमॉर्फिझम येत नाही. हा पण काय येत नाही? आयसोमॉर्फिझम येत नाही. का? एजेस सारखे आहे ना. Ages. एजेस सारखे आहे. व्हर्टायसेस. व्हर्टायसेस पण 4 आहे ना. ABCD आहेत, PQRS आहेत. पण पुढच्या कंडिशन पण महत्वाच्या आहे ना. तुम्ही जर इथे कोणताही 4 ग्राफ घेतला, व्हर्टायसेस 4 व्हर्टायसेस काय? जॉईन आहे. हो, इथं 4 व्हर्टायसेस जॉईंट आहे. इथं 4 व्हर्टायसेस जॉईंट आहे का?
नाही. नाही. मी रफली सांगतो आता, रफली सांगतो आयसोमॉर्फिझम नसण्याचं. एक पा व्हर्टायसेस जर डिफरंट असले तर आयसोमॉर्फिझम नसतं. एजेस जर डिफरंट असले तरी आयसोमॉर्फिझम नसतं. याच्यात जर आयसोलेटेड वेक्टर एक असेल तर याच्यात पण आयसोलेटेड वेक्टर किती असायला पाहिजे? एक असायला पाहिजे. तसं जर नसलं ते पण आयसोमॉर्फिझम नसतं. आता जीवन मध्ये आयसोलेटेड वेक्टर किती आहे? 1. तितकेच आयसोलेटेड वेक्टर G2 मध्ये असायला पाहिजे. आहे का G2 मध्ये आयसोलेटेड वेक्टर? नाही. त्याच्यामुळे इथं आयसोमॉर्फिझम येणार नाही. नाही. आणखी एक, जर तुमच्या पहिल्या ग्राफ मध्ये जितके पेंडंट वेक्टर असतील तितकेच पेंडंट व्हर्टेक्स असतील, तितकेच पेंडंट व्हर्टेक्स कशात असायला एजेस, जितक्या पेंडंट एजेस G1 मध्ये असतील तितक्याच पेंडंट एजेस किती कशात असायला पाहिजे? व्हर्टेक्स पेंडंट व्हर्टेक्स. याच्यात किती पेंडंट व्हर्टेक्स आहे? अलग काढा अजून. अलग काढा. पेंडंट व्हर्टेक्स म्हणजे काय? ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 आहे त्याला काय म्हणायचं? पेंडंट व्हर्टेक्स. याच्यात आहे का पेंडंट व्हर्टेक्स? हो सर. या पहिल्या ग्राफ मध्ये कोणता आहे ज्याची डिग्री 1 आहे ते? सी ची डिग्री 0 आहे ना. एक पण एजेस नाही ना त्याच्यावर इन्सिडेंट झालेली. किती आहे? 0. याच्यात किती पेंडंट, याच्यात किती पेंडंट व्हर्टेक्स? 2 आहे. म्हणजे हे सुद्धा इक्वल पाहिजे. सुरुवातीला ह्या व्हॅल्यू हे चेक करायचं, नंबर ऑफ व्हर्टायसेस आहे का, नंबर ऑफ एजेस आहे का इक्वल, नंबर ऑफ आयसोलेटेड वेक्टर आहे का, नंबर ऑफ पेंडंट व्हर्टेक्स आहे का, असे वेगवेगळ्या चेक करायच्या. हे आयसोमॉर्फिझम असल्यावर हे सगळंच्या सगळं काय असतं? समान असतं. आयसोमॉर्फिझम म्हणजे सेम, सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता? सेम चेक करू शकता. ही जर यादी तुम्हाला सापडली की हे सगळं सेम आहे, मग पुढे विचार करायचा आयसोमॉर्फिझम आहे का नाही. हे नसण्यासाठी आहे हे सगळं. हे जर डिफरंट असलं तर आयसोमॉर्फिझम नाही. आता आपण असं एक पाहणार आहोत एक्झाम्पल, हे सगळं सेम आहे पण तरी ते आयसोमॉर्फिझम नाही. हे एक्झाम्पल आपण पाहणार आहे. थोडीफार आयडिया आली आयसोमॉर्फिझम नसणं म्हणजे काय, नसणं म्हणजे काय? हो सर. पण ह्या प्रॉपर्टी पाहू. हे पहा, जर आयसोमॉर्फिझम असलं दोन, हे पहा आयसोमॉर्फिझम आणि आयसोमॉर्फिक दोन गोष्टी आहे. आयसोमॉर्फिझम आणि आयसोमॉर्फिक ह्या दोन गोष्टी. तर आयसोमॉर्फिक कोण असतं? दोन ग्राफ असतात. आणि आयसोमॉर्फिझम काय असतं? दोन व्हर्टायसेसच्या सेट मधलं काय असतं? फंक्शन असतं. इथं पहा दोन्ही शब्द वापरलेले. इथं आयसोमॉर्फिझम वापरलेलं, इथं काय वापरलेलं आहे? आयसोमॉर्फिक. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय असतं? फंक्शन असतं V1 पासून V2 पर्यंत, जे 1 असतं, ऑन टू असतं. आणि ही कंडिशन काय केली पाहिजे? सॅटिस्फाय केली पाहिजे. ही कंडिशन काय केली पाहिजे? सॅटिस्फाय केली पाहिजे. असं जर असलं तर त्याला आयसोमॉर्फिझम म्हणतात. आणि दोन व्हर्टायसेसच्या सेटमध्ये जर आयसोमॉर्फिझम असेल तर ते दोन ग्राफला आपण काय म्हणतो? ते दोन ग्राफ आयसोमॉर्फिक आहे असं म्हणतो. आणि आयसोमॉर्फिक असेल तर आपण असं डिनोट करतो. आयसोमॉर्फिझम हे फंक्शन आहे, आयसोमॉर्फिक हे दोन सेट असतात. फंक्शन कुठून कुठे घ्यायचं? V1 सेट पासून V2 म्हणजे व्हर्टायसेस ऑफ ग्राफ G1 आणि व्हर्टायसेस ऑफ ग्राफ G2 असं फंक्शन घ्यायचं. त्या प्रॉपर्टी पहा. एव्हरी ग्राफ इज आयसोमॉर्फिक टू इटसेल्फ. प्रत्येक ग्राफ हा स्वतःला काय असतो? आयसोमॉर्फिक असतो. एक्सप्लेन करायची काय गरज आहे का? प्रत्येक ग्राफ हा स्वतःला आयसोमॉर्फिक असतो. सपोज मी हा ग्राफ घेतला ABC आणि दुसरा ग्राफ घेतला ABC, हा आयसोमॉर्फिक असेल का? हा G आणि हा G असेल का? असणार आहे ना. काय करायचं? A ची इमेज A द्यायची, B ची इमेज B द्यायची आणि C ची इमेज C द्यायची. मग मी जरी f ऑफ A काढला तर माझा काय मिळतोय? Aच मिळतोय. f ऑफ B काढला तरी काय मिळतोय? माझा Bच मिळतोय. म्हणजे A आणि B मध्ये जेवढे एजेस असणार आहे तेवढेच एजेस कोणाच असणार आहे? f ऑफ A आणि f ऑफ B. आणि नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि एजेस सेम असल्यामुळे तो 1 1 आणि ऑन टू ऑब्वियस येणार आहे. म्हणजे ग्राफ काय द्यायचा? आयडेंटिटी ग्राफ द्यायचा. सॉरी, मॅप काय द्यायचा? आयडेंटिटी मॅप द्यायचा. म्हणजे A आणि B मध्ये जेवढे एजेस असणार आहे तेवढेच एजेस कोणाच असणार आहे?
एफ ऑफ ए, कारण एफ ऑफ ए चे आणि एफ ऑफ बी चे. त्याच्यामुळं प्रत्येक ग्राफ हा स्वतःला काय असतो, आयसोमॉर्फ असतो. याला लक्षात. हो सर. दुसरी प्रॉपर्टी, जी हा जर आयसोमॉर्फिक टू जी डॅश असेल तर जी डॅश हा काय असतो, आयसोमॉर्फिक टू जी असतो. जी हा जर आयसोमॉर्फिक टू जी डॅश असला तर जी डॅश हा आयसोमॉर्फिक टू काय असतो, जी असतो. इनव्हर्स फंक्शन थ्रू. इनव्हर्स फंक्शन झालंय ना तुमचं, इनव्हर्स फंक्शन झालंय का? हो सर. हा, मग हो सर. त्याच तोच ग्राफ घ्यायचा. जर तुमचं एफ हे, आता हे जे दोन आयसोमॉर्फिक आहेत, जी आणि जी डॅश हे जर दोन आयसोमॉर्फिक आहेत, तर यांच्यामध्ये काय आहेत, एक फंक्शन आहे. हे फंक्शन आहे म्हणजे काय आहेत, हे 1 1 आहे, ऑन टू आहे, आणि हे थोडक्यात अल्टिमेटली काय आहे, आयसोमॉर्फिक आहे. हे जर तुमचं फंक्शन असेल 1 1 ऑन टू आयसोमॉर्फिक जर फंक्शन असेल, तर तुम्ही आणखी एक फंक्शन देऊ शकता, एफ इनव्हर्स जी डॅश पासून जी पर्यंत. हे 1 1 पण असतं, ऑन टू पण असतं, आणि आयसोमॉर्फिझम असतं. म्हणजे ह्या दोन सेटमध्ये जर माझं एक फंक्शन असेल की जे 1 1 ऑन टू आणि त्या इमेजचं म्हणजे नंबर ऑफ एज जॉईनिंगचं जर प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तर त्याला काय म्हणतो, आयसोमॉर्फिझम म्हणतो. म्हणजे मला अल्टिमेटली एवढं सांगायचं, जी आणि जी डॅश हे जर आयसोमॉर्फिक असतील तर जी डॅश आणि जी हे सुद्धा काय असतात, आयसोमॉर्फिक असतात. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी, जी हा आयसोमॉर्फिक टू जी डॅश असेल, ग्राफ जी डॅश जी डॅश हा आयसोमॉर्फिक टू जी डबल डॅश असेल तर काय असणार आहे सांगा बरं. जी हा कोणाला आयसोमॉर्फिक असणार आहे, जी डबल डॅश. जी डबल डॅशला. जी हा आयसोमॉर्फिक काय असणार आहे, जी डबल डॅशला. याच्यात आपण जास्त जाणार नाही, तुम्हाला पुढे आहे याला टीवायला गेल्या ग्रुप थिअरीला हे डिटेल शिकायचं. हे टू ग्राफ G1 आणि G2 हे आयसोमॉर्फिक असतात. सगळे म्यूट व्हा, गरज पडली तरच अनम्यूट करा. G1 आणि G2 ग्राफ जर आयसोमॉर्फिक असतील तर नंबर ऑफ एजेस काय असतात त्यांच्या, सेम असतात. नंबर ऑफ व्हर्टायसेस काय असतात, सेम असतात. एवढंच नाही, तुम्ही आणखी काय काय सांगितलं होतं, काय काय सांगितलं होतं, काय काय सेम असतं आणखी, नंबर ऑफ आयसोलेटेड व्हर्टेक्स सुद्धा काय असतात, नंबर ऑफ पेंडंट. नंबर ऑफ आयसोलेटेड व्हर्टेक्स हे काय असतात, सेम असतात. आणखी काय सांगत होता, नंबर ऑफ नंबर ऑफ पेंडंट पेंडंट सेम. व्हर्टेक्स हे सुद्धा सेम असतात. एवढंच नाही, नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस सुद्धा काय असतात, सेम असतात. नंबर ऑफ इव्हन व्हर्टायसेस सुद्धा काय असतात, सेम असतात. याच्यातली एक जरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली नाही, ह्या 6 पैकी, आता किती 6 नाही 5 सांगितलं ना, नंबर ऑफ व्हर्टायसेस, नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ आयसोलेटेड व्हर्टेक्स, नंबर ऑफ पेंडंट व्हर्टेक्स, नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस, नंबर ऑफ इव्हन व्हर्टायसेस, यापैकी एक जरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली नाही तर डायरेक्ट सांगून द्यायचं आयसोमॉर्फिझम नाही. डायरेक्ट सांगून द्यायचं आयसोमॉर्फिझम नाही. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या तरी तुम्ही सांगू शकत नाही की आयसोमॉर्फिझम आहे किंवा नाही. लक्षात येतंय? हो सर. हो सर. ह्या प्रॉपर्टी यातली एक जरी सॅटिस्फाय नाही झाली तर तुम्ही गॅरंटेड सांगू शकता की आयसोमॉर्फिझम. जरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या तर तुम्ही सांगू शकत नाही, तर मात्र नाही सांगू शकत की आयसोमॉर्फिझम आहे किंवा नाही. आपण आहे ते एक्झाम्पल आपल्याला घ्यायचंय. म्हणजे पहा, जर ग्राफ हे तुमचे आयसोमॉर्फिक असतील तर नंबर ऑफ व्हर्टायसेस, परत आणखी एक की प्रत्येकातले नंबर ऑफ व्हर्टायसेसची म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा की व्हर्टेक्स सेम पाहिजे. व्हर्टेक्स सेम असले तर पहिल्या ग्राफ मध्ये प्रत्येक व्हर्टेक्सची काय पाहिजे, डिग्री कॅल्क्युलेट करायची, आणि ती डिग्री कोणते तरी व्हर्टेक्सची डिग्री पाहिजे पुढच्या ग्राफ मध्ये, ती काय पाहिजे, प्रत्येक याची ही पाहिजे. असं जरी असलं तरी आयसोमॉर्फिक आहे असं नाही सांगता येत, पण असं जर नसेल तर आयसोमॉर्फिक नाही असं सांगता येत. मग इथे तेच सांगितलंय. ह्याच्या कंडिशन आहे 1 2 3 वरच्या सगळ्या, ह्या काय आहेत, सफिशियंट
नाही. नेसेसरी आहेत. म्हणजे ह्या गोष्टी आवश्यक आहे. तुम्हाला FY ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला आवश्यक काय काय आवश्यक आहे? तुम्ही 12वी पास पाहिजे. बरोबर? हो सर. 12वी पास पाहिजे. पण असं आवश्यक आहे का की 12वी पास असालच तुम्हाला प्रताप कॉलेज ऍडमिशन मिळेल? नाही. नेसेसरी नाही ना. नाही. म्हणजे हेच नेसेसरी म्हणजे काय? तुम्हाला जर प्रताप कॉलेजला FIBSC ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नेसेसरी कंडिशन काय आहे? 12वी पास. 12वी पास पाहिजे. 12वी पास होणं. जर हीच कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तुम्ही FY ला ऍडमिशन घेण्याचा प्रश्नच येतो का प्रताप कॉलेजला? नाही. पण जरी तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला गॅरंटी आहे का तुम्हाला प्रताप कॉलेजला ऍडमिशन मिळेल? नाही. मग ही सफिशियंट कंडिशन नाही. 12वी पास होणं ही नेसेसरी कंडिशन आहे, पण सफिशियंट कंडिशन नाही. म्हणजे हेच ह्या ज्या मी आता सांगितलेले आहे ना, हा आयसोमॉर्फिझम असण्यासाठी हे आवश्यक आहे. पण ह्या जरी सॅटिस्फाय केलं तरी आयसोमॉर्फिझम असेल असे काही गॅरंटी नाही. आता ही ई नोट पहा, ही ई नोट महत्वाची. म्हणजे मी सांगत होतो ना की UV काढा, FOP काढा, त्यातील नंबर ऑफ एजेस काढा. ते इक्वल येतात का ते चेक करा. कारण आपण जर नंबर ऑफ व्हर्टायसेस जर वाढवले तर भरपूर सारे एजेस वाढतील ना. तर ही महत्वाची आहे. जर व्हर्टेक्सच्या सेटमध्ये 1-1 आणि ऑन टू मॅपिंग असेल आणि तुमचा ग्राफ जर सिंपल ग्राफ असेल, लक्षात घ्या तुमचा जर ग्राफ हा सिंपल ग्राफ असेल तर तुम्हाला UVच्या एजेस चेक करणं आणि FOPच्या एजेस चेक करणं हे करण्यापेक्षा काय करायचं फक्त की ते ऍडजेसन्सी प्रिझर्व्ह करतात का? ते काय करतात? ऍडजेसन्सी प्रिझर्व्ह करतात का हे चेक करायचं. काय चेक करायचं? ऍडजेसन्सी प्रिझर्व्ह करतात का? आता एखादा एक्झाम्पल पाहू आपण. AB C D हा ग्राफ झाला G1. हा PQRS हा ग्राफ झाला. आता इथं तुम्ही सहज सांगू शकता की हे दोन ग्राफ आयसोमॉर्फिक आहे का नाही? काय वाटतं तुम्हाला, आहे का? हो. आहे का? पहिली गोष्ट नंबर हो. ऑफ एजेस सेम आहेत. नंबर ऑफ व्हर्टायसेस सेम आहेत. नंतर काय चेक करायचं? आयसोलेटेड वेक्टर. दोघात आयसोलेटेड वेक्टर 0 0 आहे. आयसोलेटेड व्हर्टेक्स. पेंडंट व्हर्टेक्स किती आहे? परत पहिल्यात किती आहे? 3. दुसऱ्यात किती आहे? 2. आहे का सेम? नाही. नाही. त्याच्यामुळे इथं तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की हे काय नाहीये, नाही. समजलं? पण इथं या सेन्सनी आपण या सेन्सनी ते तर एक वेळ झालाच. या सेन्सनी कसं हा काय सांगतो तर सिंपल ग्राफ आहे. G1 आणि G2 सिंपल ग्राफ आहे का? सिंपल ग्राफ म्हणजे काय? विदाऊट लूप, विदाऊट पॅरलल एजेस. याच्यात लूप नाही आणि पॅरलल एजेस नाही. त्याच्यामुळे हा सिंपल ग्राफ आहे. तर हे काय सांगतो? हे जे स्टेटमेंट काय सांगतं की तुम्ही प्रत्येकाची G2 मध्ये तर पॅरलल एजेस आहेत ना. कशात? G2 मध्ये. कोणत्या कोणत्या एजेस पॅरलल आहेत? QP आणि VS. नाही ना, ते पॅरलल एजेस म्हणजे काय? पॅरलल एजेस म्हणजे काय? ह्या अशा पॅरलल एजेस नाही, या पॅरलल एजेस झाल्या. 2 एजेस असणं 2 व्हर्टेक्स मध्ये. Q आणि P मध्ये किती व्हर्टेक्स आहे? Q, P या व्हर्टेक्स मध्ये किती एजेस आहे? एकच आहे ना इथं. पॅरलल म्हणजे दिसायला पॅरलल नकोय. पॅरलल म्हणजे त्याला मल्टिपल एजेस म्हणा थोडक्यात. मग तुम्हाला जर पॅरलल एजेस हे वाटत असेल तर त्याला काय म्हणा? मल्टिपल एजेस. ह्या मल्टिपल एजेस याला पॅरलल एजेस म्हणायचं. इथं आहे का असं स्ट्रक्चर? 2 व्हर्टेक्स मध्ये जर मोर दॅन 1 एजेस असतील तर त्याला पॅरलल एजेस म्हणायचं. आता Q आणि P मध्ये किती एजेस आहे? एकच आहे. Q आणि R मध्ये किती आहे? एकच आहे. R आणि S मध्ये किती? एकच आहे. P आणि S मध्ये किती आहे? 0 आहे. म्हणजे मोर दॅन 1 आहेत का कुठं? नाही. त्याच्यामुळे G2 हा सिंपल ग्राफ. कळलं? हो सर. हो सर.
आता हे स्टेटमेंट काय सांगतं? हे स्टेटमेंट कधी उपयोगीचं पडतं? जर आहे नाही त्यावेळेस पण उपयोगीचं पडतं. आता पहा याच्यात पहा ए ची डिग्री किती आहे? 3 आहे. असं पण एका प्रकारे पाहू शकतो. इथं डिग्री ऑफ ए किती आहे? 2. 3. इथं एखादा Three. व्हर्टेक्स मिळतो का की जिची डिग्री 3 आहे? नाही. नाही सर. त्याच्यामुळे इथं आयसोमॉर्फिझम नाही असं पण सांगू शकतो आपण. इथं काय सांगू शकतो? आयसोमॉर्फिझम पण नाही असं सांगू शकतो. हे एक्झाम्पल आपण आणखी पुढे पाहू याच्याच. ऍडजेसन्सी आणि नॉन ऍडजेसन्सी कशी प्रिझर्व करते. हे पुढे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. थोडीफार रफ आयडिया आली आयसोमॉर्फिझमची. हो सर. हो सर. 2 ग्राफ आयसोमॉर्फिक कधी असतात? आता मला सांगा बरं, हे 2 ग्राफ आयसोमॉर्फिक आहेत का? G1 आणि G2. काय चेक करायचं? हो सर. पटापट नंबर ऑफ व्हर्टेक्स, नंबर ऑफ एजेस आहे चेक सर. करायचं. नंबर ऑफ व्हर्टेक्स किती आहे? इथं दिसत आहेत 9, 10 दिसत आहेत पहिल्या ग्राफ 10. मध्ये. आणि दुसऱ्यात किती दिसत आहेत? त्याच्यात पण 10 10. दिसत आहेत. V1 V2 10 आहे. नंबर ऑफ एजेस पण सेम आहेत. आयसोलेटेड व्हेक्टर दोघात 0 0 आहे. ते झालं ठीक. परत पुन्हा पहा पेंडंट व्हर्टेक्स किती आहे? 0. पेंडंट पहिल्या ग्राफ मध्ये आयसोलेटेड 0 Two. आहे. Zero. पेंडंट 2. किती आहेत? 2 आहेत. 2. G2 मध्ये पण किती आहेत? 2 आहेत. V1 आणि V7 G2 मध्ये आहे. U1 आणि U7 हे G2 मध्ये आहे. करायचं चालू. मला काही बोलायचं असेल तर बोलू द्या. G1 आणि G2 2 ग्राफ आहे. तर तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ सगळंच्या सगळं सारखं येते. पेंडंट व्हर्टेक्स सगळं येते सारखं. म्हणजे ही असण्याची काय आहे? शक्यता आहे. हे जे ग्राफ आहे असं मी सांगत नाही, गॅरंटी नाही. पण आता हे 2 ग्राफ आयसोमॉर्फिक आहे का? कसं चेक करायचं? तर सगळ्यात महत्वाचं की नंबर ऑफ व्हर्टेक्स आणि एजेस असले तर 1 1 आणि ऑन 2 चा प्रश्न सोडून द्यायचा. सॉरी, नंबर ऑफ व्हर्टेक्स आणि एजेस सेम असेल तर 1 1 आणि ऑन 2 असणारच आहे. मग फक्त काय चेक करायचं? UV मध्ये जितक्या एजेस आहे तितक्याच एफ ऑफ यू आणि एफ ऑफ यू मध्ये एजेस आहे हे चेक करायचं. पण आताच आपण नोट काय पाहिली? जर सिंपल ग्राफ असेल तर काय चेक करायचं? फक्त ऍडजेसन्सी चेक करायची. काय करायचं? ऍडजेसन्सी चेक करायची. आता पहा इथं आपल्याला सुरुवातीला फंक्शन द्यावं लागेल. तर तुम्ही हे पहा, ह्या ग्राफला मॉडिफाय करून मला असा बनवता येतो का? ह्या ग्राफला मॉडिफाय करून असा बनवता येतो का? सहज सांगतोय मी. आता पहा, मी मगा एक एक्झाम्पल दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर पहा. मी त्या एक्झाम्पलला येतो. हा असं दिलं होतं काहीतरी, बरोबर? हो सर. U V W आणि X असं काहीतरी दिलं होतं, नाव आठवत नाही मला. आणि असं दिलं होतं A B C D. आता पहा, मला मॉडिफाय करून म्हणजे मूव्ह करून ऍडिशन्सी न चेंज करता या ग्राफला जर असा ग्राफ दोघांपैकी एकाला जर दुसऱ्यासारखा बनवता आला तर ठीक आहे ना. आता पहा, मी या ग्राफला मॉडिफाय काय करतोय? हा एक्स उचलतोय आणि वर मांडतोय. हा एक्स जर उचलला तर इथं आला, तो कुणाला अटॅच राहणार आहे? W. व्ही ला, बरोबर? विला. एजेस. आणि यू हा उचलला, एजेस पण खाली आली ना. यू हा उचलला त्याच्यासोबत एजेस पण खाली आली. डब्ल्यू हा काय आला तुमचा? यू आला, बरोबर? म्हणजे थोडक्यात तुम्ही या दोन्ही ग्राफला सारखंच दाखवू शकता असं. मग मी मग मॅप घेताना जाणीवपूर्वक असा घेतला होता ना. ए बी सी डी. ए हा कोणाला द्यायचा? एक्स ला. बी हा कोणाला द्यायचा? व्ही ला. सी हा कोणाला द्यायचा? डब्ल्यू ला. आणि ए हा कोणाला द्यायचा? यू ला. तो मी मॅप मागा असाच घेतला होता. लक्षात आलं? हो सर. फक्त काय केलं मी? ग्राफला थोडा चेंज केला. आता इथं पण तेच पहा, ह्या ग्राफ मध्ये मी काय चेंजेस करू शकतो का? एक तर पहिल्या किंवा दुसऱ्या ग्राफ मध्ये पहा, मी या ग्राफला असं म्हणतो, V1 ला असं म्हणतो. V1 ची जर इथं मांडला तर V2 आला इथं असा, बरोबर? मी या ग्राफ सारखा करण्याचा प्रयत्न करतोय. ह्या ग्राफ सारखा प्रयत्न कसा करतो तर पहा, ह्या इथं आला तर ह्या V2 साठी अशा 4 एजेस इथं पण आहे. म्हणजे मी याला असं म्हणू शकतो,
याला मी थोडं खाली नेतो, याला खाली नेल्यावर असा ग्राफ तयार झाला, मग हा असा तयार होईल. पहा V2 हा कुणाला अटॅच आहे, V2 हा कुणाला अटॅच आहे, V10 ला आणि V3 ला. मग याला आपण काय म्हणू, V10 म्हणू, आणि याला काय म्हणू, V3. आणि V3 हा कुणाला अटॅच नाही, V8 ला. मग याला आपण काय म्हणू, V8 म्हणू. याला पहा इथं पुढे त्रिकोण आहे, हा जर मी एवढा चौकोन कन्सिडर केला तर हा पुढे त्रिकोण आहे, हा काय आहे, V9 आहे. बरोबर. आता हा इकून देण्याच्या ऐवजी, सॉरी, हा कुणाच्यात आहे, हा जो आहे तो V10 आणि V8 मध्ये. हा कशात आहे, V10 आणि V8 मध्ये. म्हणजे मी V10 आणि V8 मध्ये हा दिला, आणि याला नाव काय दिलं, याला नाव काय दिलं, V8 दिला. बरोबर. हा चौकोन. आता पहा V3 आणि V10 ला एक आणखी एक चौकोन अटॅच आहे. हा चौकोनच आहे ना, 1 2 3 4. मग मी हा चौकोन काढतो. मग V3 आणि V8 याच्या पुढे कोणता आहे, V3 ला कोणता अटॅच आहे, V4. हा झाला V4. परत V4 ला कोणता अटॅच आहे, V6. म्हणजे हा कोणता झाला, V6. आणि V3 ला कोणता अटॅच आहे, V8. हा झाला. आणि याच्यात परत V4 आणि V6 मध्ये एक आहे, त्याला काय म्हणायचं, V5. आणि परत V6 ला एक एज आहे, त्याला काय म्हणायचं, V7. म्हणजे या ग्राफला मी मॉडिफाय करून सेम या ग्राफशी मॅच करू शकतो का. हो. असं जर असेल तर ते आयसोमॉर्फिझम हो. असतं, असं जर असेल तर ते काय असतं, आयसोमॉर्फिझम असतं. मग U1 ची इमेज काय द्यायची, V1. U2 ची इमेज काय द्यायची, V2. इथं हा ग्राफ असा झालाय. तुम्ही ग्राफ म्हणजे शेप तोच ठेवायचा, व्हर्टेक्स मागे पुढे झाले तरी काय विचार करायचा नाही, व्हर्टेक्स मागे पुढे झाले तरी काय विचार करायचा नाही, पण ग्राफचा शेप सेम राहायला पाहिजे. मग तुम्ही मागे पुढे पण देऊ शकता. V3 चं किती आलं, V3, U3 ची V3, याची ही V4 आली, हा V. म्हणजे इथं तुमच्या ऍडजस्टन्सी सगळ्या काय होतात, प्रिझर्व होतात. मग इथं मॅप काय दिला मी, f of ui is equal to vi, I runs from 1 to 10. म्हणजे f of u1 ची इमेज किती आली, V1. f of u2 ची इमेज किती आली, हे समजलं थोडस रफली. हो सर. हो. आता पुढचं एक्झाम्पल पाहू. म्हणजे हे आयसोमॉर्फिझम आहे. हे काय वाटतं, आयसोमॉर्फिझम आहे का नाही, काय वाटतं. पहा पहिली गोष्ट, दोघात नंबर ऑफ एजेस आणि नंबर ऑफ व्हर्टायसेस सेम आहेत का, हो सर. आहेत. आहे सर. नंबर ऑफ आयसोलेटेड वेक्टर्स चेक करा बरं, 0 0 आहे दोघात. पेंडंट व्हर्टेक्स किती आहे, पहिल्यात किती आहे, 1. किती, V1 ची डिग्री किती आहे, V1 V2 आणि V6 या सगळ्यांच्या डिग्री किती आहे, 1. 1 म्हणजे 3 आहे. पहिल्यात पेंडंट व्हर्टेक्स किती आहे, 3 आहे. दुसऱ्यात किती आहे, 3च आहे. A, F आणि E हे 3 पेंडंट व्हर्टेक्स झाले. परत तुम्ही नंबर ऑफ ऑड डिग्री, नंबर ऑफ इव्हन डिग्री हे चेक करा, सगळंच्या सगळं काय येतंय तुमचं, समान येतंय. सेम. हा आयसोमॉर्फिझम असेल का, हो सर. तर सांगता येत नाही, सांगता येत नाही. म्हणजे मग मी तेच सांगितलं ना, सगळ्या कंडिशन जरी सॅटिस्फाय झाल्या, म्हणजे पेंडंट वेक्टर समान आहे, आयसोलेटेड सॉरी व्हर्टेक्स समान आहेत, ऑड डिग्रीचे व्हर्टेक्स समान आहेत, इव्हन डिग्रीचे व्हर्टेक्स समान आहेत, परत नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ व्हर्टायसेस ह्या जरी सगळ्या समान असल्या तरी आपण गॅरंटी देऊ शकत नाही आयसोमॉर्फिझम आहे म्हणून. याच्यातलं एक जरी नसलं तरी आपण गॅरंटी देऊ शकतो की आयसोमॉर्फिझम नाही. पण हे सगळं जरी असलं तरी आपण गॅरंटी देऊ शकत नाही आयसोमॉर्फिझम नाही. त्याच हे एक्झाम्पल आहे. पहा, हा सिंपल ग्राफ आहे का, पॅरलल एजेस किंवा लूप आहे का कुठं, आहे का, नाही. बरोबर. मग आता आपली कंडिशन काय आहे की नंबर ऑफ एजेस आणि नंबर ऑफ व्हर्टायसेस जर इक्वल असेल तर 1 1 आणि ऑन टू येणारच आहे. काय होणार आहे, नंबर ऑफ 1 1 आणि ऑन टू येणार आहे. मला फक्त काय प्रिझर्व चेक करायचं आहे आता, फक्त ऍडजस्टन्सी प्रिझर्व करायची. ऍडजस्टन्सी काय करायची, प्रिझर्व करायची. आता मॅप देताना एक लक्षात ठेवायचं, जर माझी पहिल्याची डिग्री जर एक्स वाय असं म्हणजे पहिल्याची डिग्री काहीतरी असेल तर त्याच्या मॅपची डिग्री पण तीच पाहिजे. म्हणजे कसं, सपोज डिग्री ऑफ यू ही जर काहीतरी सपोज के असेल तर त्या
त्याची आहे इमेजची डिग्री, म्हणजे डिग्री ऑफ एफ ऑफ यू ही किती असायला पाहिजे? तितकीच असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे यू ची डिग्री जर माझी 3 असेल तर त्याच्या इमेजची डिग्री किती असायला पाहिजे? 3च असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. जर माझी यू ची डिग्री 3 असेल तर ते मॅप जो यू घेतलाय तो एफ ऑफ यू जाताना त्याची डिग्री पण किती असायला पाहिजे? 3च असायला पाहिजे. आता इथं पहा, 3 V3 ची डिग्री किती आहे? डिग्री ऑफ V3 किती आहे? 3 डिग्री ऑफ V3 किती एजेस आहे V3 ला? 3 आहे ना, 1 2 3. आता मला सांगा डिग्री ऑफ हे आहे, मग डिग्री ऑफ एफ ऑफ V3 किती असायला पाहिजे? 3 असायला पाहिजे. मग या T2 या ग्राफ मध्ये असा कोणता व्हर्टेक्स आहे का की ज्याची डिग्री 3 आहे? एकापेक्षा जास्त असली तर आपण चॉईस देऊ शकतो, पण इथं किती आहेत? एकच आहे. म्हणजे डिग्री ऑफ सी किती आहे? 3. म्हणजे एफ ऑफ V3 म्हणजे V3 हा कुठे मॅप व्हावा लागणार आहे? 3 डिग्रीला मॅप व्हावा लागणार आहे ना. मग V3 हा मी ए ला नेऊ शकतो का? नाही. बी ला नेऊ शकतो का? नाही. एफ ला नेऊ शकतो का? नाही. डी ला नेऊ शकतो का? नाही. ई ला नेऊ शकतो का? नाही. मला एकच चॉईस आहे, कारण मला सेम डिग्रीचा एलिमेंट सेम डिग्रीला मॅप करायचा आहे. मग V3 हा मला कुठे मॅप करायचा आहे? सी ला मॅप करायचा आहे, बरोबर. म्हणजे V3 ची इमेज काय आली माझी? सी आली, बरोबर. हे झालं. आता तो ऍडजेसन्सी प्रिझर्व्ह करतोय का? ऍडजेसन्सी प्रिझर्व्ह करतोय का? आता पहा, सी ला किती जोडीदार आहे? म्हणजे सी च्या ऍडजेसन्सी एज व्हर्टेक्स किती आहे? त्याची सगळ्यात सेम पाहिजे. आता पहा, सी ची आणि व्ही ची, इथं पहा व्ही चे जे ऍडजेसन्सी आहे त्याच्या प्रत्येकाची डिग्री आपण काय करू? कॅल्क्युलेट करू. V3 ची जी ऍडजेसन्सी आहेत, V1 ची डिग्री किती आहे? मी तसं लिहितो, किती आहे? 1. V2 ची डिग्री किती आहे? 1. आणि V3 ची डिग्री किती आहे? V4 ची डिग्री किती आहे? 2. बरोबर. म्हणजे V3 ची जी ऍडजेसन्सी आहे त्याच्या डिग्री किती आहेत? 1 1 2. आता V3 ची इमेज काय आहे? सी. सी च्या ऍडजेसन्सी चेक करायच्या. सी च्या ऍडजेसन्सीची याची एफ ची डिग्री किती आहे? 1. बी ची डिग्री किती आहे? 2 आहे ना. डी ची डिग्री किती आहे? 2. हे इक्वल आहेत का? आहेत? नाही ना. त्याच्यामुळे हे आयसोमॉर्फिझम येईल का? नाही. इथं ऍडजेसन्सीचा अर्थ इथं घ्यायचा. सुरुवातीला मी काय केलं, एक महत्वाचा पॉइंट घेतला की ज्याची डिग्री काय आहेत? सेम आहेत. ज्याची डिग्री काय आहेत? सेम आहेत. म्हणजे V3 हा घेतला 3, त्याला मॅपिंगला मला चान्स किती? एकच चान्स आहे. तो कोणता चान्स आहे? सी चान्स आहे, कारण डिग्री ऑफ सी किती आहे? 3 आहे. सेम डिग्रीचे सेम डिग्रीला मॅप व्हायला पाहिजे. मग इथं मी हे चेक केलं की जे V3 ची ऍडजेसन्सी आहेत V2, V1 आणि V4 यांच्या डिग्री किती येतात? 1 1 2 येतात. पण त्याच वेळेस सी चे जे ऍडजेसन्सी काढले मी, बी, एफ आणि डी यांच्या डिग्री मात्र काय येतात? एक 1 येते आणि एक 2 काय येतात? 2 येतात. त्याच्यामुळे याच्यात आयसोमॉर्फिझम नसणार आहे. लक्षात आलं? हो सर. इथं एक्सप्लेन केलेलं आहे, तर याच्यात जाणार नाही. आता आपण टाईप ऑफ ग्राफ पाहू. हे आपण उद्याच्याच लेक्चरला पाहू. 2 तास कंटिन्यू झाला असेल. ह्या नोट्स पाठवलेल्या तुम्ही पाहून घ्या. हे छान आहे. कम्प्लीट ग्राफ, रेग्युलर ग्राफ, बायपार्टाइल ग्राफ, कम्प्लीट बायपार्टाइल ग्राफ आणि काही नंतर आपल्याला ऑपरेशन पाहिजेत ग्राफ वरची. नेक्स्ट लेक्चरला पाहू. उद्या सकाळी 9:50 9 वाजता घ्यायचं का उद्या? 9 ते 9:15 पर्यंत असं चालेल का? हो सर. तसं मी सांगतो, कारण मला टीवायचं पण असतं माझं.